नमस्कार. पाहू शकता मारुती हुक्केरी घटप्रभा मल्लापूर तालुका गोकाक जिल्हा बेळगाव हे स्वतःच्या मल्लापूरमध्ये स्वतःच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला किंवा स्वतःच्या शाळेमध्ये दरवर्षी प्रदर्शन घेत असतात. त्यासाठी प्रथम क्रमांकाला 1 तोळा सोनं दिलं जातं. जो प्रथम क्रमांकात चॅम्पियन होतो मग तो आदत गटातील असेल 4 दाती 6 दाती 2 दाती गाय बैला चॅम्पियन गटाला 1 तोळा सोनं दिलं जाते. आणि ह्या त्याच्या मानाच्या ढाल आहेत. तर मारुती हुक्केरी म्हणून मालकांचं नाव आहे. तर ते हे प्रदर्शन दरवर्षी भरवतात. तर पाहू शकता तुम्ही अजून प्रदर्शनाला प्रदर्शन निवडीसाठी सुरुवात झालेली नाही. नावं घेतलेले प्रदर्शनाला जे आले त्यांची नावं घेतलेले आहेत. तर अजून प्रदर्शनाला लोक येत आहेत, भरपूर येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून कोण गाय बैल. तर ते प्रदर्शनाला नावं घ्यायचं चालू आहे. तर या प्रक्रियेला खूप वेळ जाणार आहे. पाऊस तर चालू झालेला आहे, पाहू शकता गर्दी खूप वाढलेली आहे, पाऊस पण चालू झालेला आहे. आणि याच्यामध्ये आता कसं आहे पाहिलं वेगवेगळे चॅनलचे लोक आलेत, आपले महाराष्ट्रातील पण भरपूर आलेले आहेत. पण ते पण ह्या पावसापुढे हातबल आहेत, खूप दुरून आलेले आहेत. आणि प्रदर्शनला अजून सुरुवात नाहीये, खूप लांब जायचंय. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचा विचार चाललाय काय करायचं, थांबायचं की जायचं. 2 वाजले तरी अजून सुरुवात नाहीये. पाहू शकता तुम्हाला एक झलक दावतोय मी की आता लास्टचे एक प्रदर्शन मध्ये किती गाय बैल आलेले आहेत. ही प्रदर्शनला तुम्ही स्वतः कशासाठी आलं पाहिजे की याच्यातून तुम्हाला काय पाहायला भेटेल, काय यायचं नाद असावं पण नादिक नसावं म्हणते ते ना, तशी परिस्थिती आहे. आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नसती. कुठल्या लाईनची कालवड आहे, कुठल्या लाईनची कालवड आहे? आटपाडी लाईनची. आटपाडी लाईनची. किती महिन्याची? आता याला 14 तारखेला वर्ष झालं. कुठल्या वळूकडून पाहिजे असतील ते आपल्याजवळ थैमाल म्हणून बैल होता, त्या बैलाची पैदा झाला. मालक नाव सांगा. संकेत सूर्यकांत शिंदे, राहणार डफळापूर, तालुका जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 99 60 67 65 32. विक्रीसाठी आणली की प्रदर्शन? नाही नाही, प्रदर्शन साठी. पाहू शकता कोसा किल्ल्यामध्ये आखीव रेखीव एकदम सुंदर आणि चपळ चलाक अशी कालवड आहे. तिची नजर पहा, तिची नजर आपल्याकडे आहे. मालकाने पुढे वळून धरणे पण नजर आपल्याकडे आहे. खूप आखीव रेखीव आहे. अशी सुबक आखीव रेखीव जनावर कमी असतात. पाहू शकता मला यात्रेची एक झलक दाखवतो. पाऊस चालू आहे, चालू पावसामध्ये व्हिडिओ शूटिंग चालू आहे आपलं. पण आता कसं आहे व्ह्युअर्सला जे आवडीचं आहे ते दाखवलं पाहिजे. आणि आता मोबाईल दिसते, सगळं कॅमेरा साऊंड वगैरे दिसत आहेत, माईक वगैरे. पण आता एक झलक पाहू शकता. मगाशी जे मडसना कान्याची पहिलं ज्याचं आपण शूटिंग केलं ते सेम जुळे भाव असल्याचे दिसत आहेत. आता इथे लोक नाहीत, तुम्हाला दाखवतो पहा. पहा दोन्ही सेम एकसारखे आहेत बऱ्यापैकी. लास्ट आवर्जून तुम्हाला दावायसाठी आलो की एका व्हिडिओ मध्ये सगळे एका वेळेस कसे दाखवता येतील याचा प्रयत्न चालला होता.
पाहू शकता या गाईचा पण व्हिडिओ बनवलेला आहे आपण. ही नवीन गाय आली त्या कालवडीचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण. तेलसंग पप्पू मोरे यांची. काल आलं हा बरोबर बरोबर. पाहू शकता किती मोठ्या मापाची गाय आहे. कुठलं चॅनल लाईफ इज बेस्ट ऍड करा की. मोठ्या मापाचं बैल आहे. कुठल्या गावचं आहे? परतडवाडी बुवांची मुलाखत आपण घेतलेली आहे सकाळी. परंतु आता इथं कसं झालंय, नजर फिरायला लागले एवढे सगळे गाई बैल पाहून सकाळपासून. पहा असे एक तरी जनावर आवर्जून दावणीला सांभाळायचा प्रयत्न करा, जेणेकरून महाराष्ट्रात खिल्लार संगोपन होईल चांगल्या प्रतीचे. खूपच सुंदर आखीव रेखीव खिल्लार आहेत. मान सन्मान आणि हवा यात्रेमध्ये हवा केली जाते तुमच्या माहितीप्रमाणे. म्हणजे मान सन्मानासाठी सगळीकडे पैसा भेटतो असं नाही. प्रत्येक स्वाभिमान जपण्यासाठी माणूस धडपडत असतो. स्वाभिमान जपण्यासाठी माणूस धडपडत असतो, त्यासाठी सगळं केलं जाते. पाहू शकता, बाकी काय नाही. माणूस म्हणतो हितच करायचं आणि हितच गमवायचं. कसं आहे, फक्त जीवन आनंदात घालवायचं, मिळून मिसळून राहायचं, मन स्वभाव बनवायचा आणि असं खेळत जीवन जगायचं, मन मारून नाही जगायचं. त्यासाठी यात्रा, प्रदर्शन, मित्र, कार्यक्रम एन्जॉय करत चला आणि आवर्जून प्रदर्शनाला भेट द्या. असं एक तरी नादखोळ जनावर स्वतःच्या दारात सांभाळा. पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.